नमस्कार नमस्कार. किती लोक आहेत आपण तिकडे? 4 लोक आहेत साहेब. बरं बरं बरं. आणि आपल्या आपल्या महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? 115 लोक आहेत. 115 लोक सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. तुमचे काय आता? काही सगळे इकडले. बरं बरं सगळे नागपूरचे आहेत. बरं बरं बरं. ठीक आहे. त्यांना तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो. काळजी करू नका. मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतायत त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ. तुम्ही काळजी करू नका. पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे. तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये. काय काळजी करू नका. कारण की सगळे एलिट लोक सगळे घाबरलेले आहे म्हणून त्याच्यामुळे. नाही घाबरू नका. आम्ही सगळे टचमध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय. काय काळजी करू नका. उद्या आमची संध्याकाळची ट्रेन आहे. हो हो हो. 5 वाजताची ट्रेन आहे. त्याच्या आधी तुम्हाला पाठवा पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही. काळजी करू नका. आता खासदार साहेब आले बहुतेक. अच्छा आले ना आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हा त्यांना मी विनंती केली होती. संदीप राणा साहेब हा ते येत आहेत तिथे. संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय. ते पूर्ण मदत करतील. मी आहे त्यांच्या टचमध्ये. काळजी करू नका. हो हो चला. पहिल्यांदा मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की तुम्ही सगळे सुखरूप आहात. तुम्ही सगळे सुखरूप आहात याचा आनंद आणि समाधान आहे. आता तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणू. काळजी करू नका. आपका मदद चाहिए सर. पूरी मदद करेंगे. आप चिंता मत करो. अभी मैं सब हमारे साथ में बड़ा है, भी हो रहा है. नहीं कुछ नहीं होगा. जो भी कुछ बोल रहे हैं. हाँ बोलिए सर. आप चिंता मत करिए. सबको मैं वापस लाता हूँ, बराबर लाता हूँ. व्यवस्था हम पूरी कर रहे हैं. आप चिंता मत करिए. पहिल्या झटक्यात उचलून तुम्हाला या म्हटलं साहेब मला सांगा. मी माझ्या घरी आलो का इथं? तुम्हाला पाहिजे पैसे घ्या. हे घ्या साहेब पैसे घ्या. काय प्रॉब्लेम नाही. पाहिजेच का? हे चुकतंय की नाही? तुम्ही काय करणार कारवाई मला सांगा. आपण चेक तुम्ही मला साहेब कारवाई काय करणार ते सांगा. हे परत सगळे टेंडर साहेबांकडे घेऊन जातो. तो विषय नाही. मी सकाळी जगताप साहेबांना स्वागतला भेटलो. हा विषय नाही. तुम्हाला पैसे पाहिजे घ्या ना साहेब. पैसे खरं घ्या. माझ्याकडे खरे नाही साहेब. खोटे देतो तुम्हाला. खोटे पैसेच नाही. घ्या. सांगा हा भ्रष्टाचारात धुळा तुम्हाला का नाही दिला पाहिजे? मी त्या दोघांना विचारतो. दोघांना काय हे घ्या. पैसे घ्या साहेब. हे घ्या पैसे घ्या तुम्ही. घ्या हे घ्या पैसे घ्या. अहो काय कारवाई करताय तुम्ही मला सांगा. हे मला सांगा हे भ्रष्टाचारात धुळ तुम्हाला का नाही दिलं पाहिजे? आम्ही मला सांगा. मी तर दोघांची चौकशी करतो. त्यातनं कुणाचं त्याच्यावरती असं काय सही आहे. बरोबर आहे. पण ह्या लोकांनी स्क्रुटिनी केलेली असती. मी हे चेक करतो परत एकदा. मी तुम्हाला तेच सांगतोय आणि मग काय झालंय सांगतो. तुमचं साहेब चूक. माझी एकट्याची सही नाही. अगोदर हा टेंडर नंबर किती आहे? 155. हा किती आहे? 186. ह्या कंपनीचं नाव काय आहे? ऐकून हा इथं काय म्हटलं याला? अपात्र. अपात्र. इथं काय म्हटलं याला? पात्र. हा, इथं त्याला अपात्र कशामुळे केलाय? कामाचा अनुभव. मग ज्या माणसाला कामाचा अनुभव नाही त्या माणसाला इथं पात्र कोणाला विचारून केलाय? आणि त्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे? पैसे नको आहेत मला. मग किती पैसे घेतले तुम्ही? 1 रुपया घेतला नाही. मग असं का केलंय मला सांगा. काय तुमच्या हातात काय पैसे देणार नाही आणि आमच्याकडे खरे पैसे नाहीये. खोटेच बाबा. हा तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात या गोष्टीला. तुम्ही उत्तर द्या. मला सांगा. नाही मला ह्या दोघांना हा प्रज्वल दोघांना बोलवायचा विषय नाही. इथं कार्यकारी म्हणून तुमची सही आहे की नाहीये? मग हे काय भ्रष्टाचार चालवायचा का सगळ्यांना? नाही. हे कितपत योग्य मला सांगा तुमचं. मला सांगा ह्या प्रज्वल एंटरप्राइजेसला अपात्र का केला? याच्यात चूक झालेली आहे. तुम्हाला आता ते सांगितलं. तुम्ही हा भ्रष्टाचाराचा धुळा स्वीकारला पाहिजे. मी आपण हे केलं ना की करूयात आपण. घ्या ना. हा ऐका काय भ्रष्टाचार झाला नाही काय नाही. माझ्याकडे काय झालं नाही साहेब. एखादा यांनी कमी जास्त झाला एखादा नाही. त्यावरती कारवाई करू. तुमच्याकडे अपकमिंग टेंडरची फाईल मागवा. मी दाखवतो. मी तुम्हाला 4 दिवसामध्ये परत बोलवतो आणि परत आपण याच्यावर मला 4 दिवसावर नाही बोलवायचं. तुम्ही मला आत्ता सांगायचं आणि आयुक्तांकडे जाणार आहे. आत्ता मी इथून आयुक्तांकडे चाललोय. मी अजून गाडीमध्ये हे आपले नकली नोटा ठेवलेले आहेत. असली द्यायची आमची ऐपत नाहीये. ज्यांच्याकडनं घेताना असली त्यांच्याकडनं घ्या.